पुढच्या महिन्यात अधिक मास येतो आणि त्यामुळेच ज्यांच्याकडे नुकतंच लग्न झालं आहे की नाही त्यांना आपण जावयाला काय करायचं, चांदीचं ताट द्यायचं का, हे द्यायचं का, ते द्यायचं, सगळ्यांच्याकडे तयारीला सुरुवात झाली असेल. तर अनरसे द्यायचे का, 30 आणि 3 अनरसे आपल्याला जावयाला वाण द्यायला लागतात. त्याच्याकरता त्याची तयारी, कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्याची तयारी, घरी करणार असो तर अनरशाचं पीठ करायचं, म्हणजेच अधिक मासाच्या तयारीला सुरुवात होते. आता हे झालं जावयाचं वाण देताना. आता जावयाचं वाण कसं द्यावं असंही मला काही जणांनी विचारलं आणि किती दिवस द्यावं. लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी ज्यावेळेला आपण जावयाला वाण देतो तर ते दणक्यात साजरं केलं जातं. म्हणजे जावई, लेक, त्याच्या घरच्या मंडळींना जेवायला बोलवलं जातं. अधिक महिन्याला धोंडामास असं म्हटलं जातं. अशा वेळेला पुरणाचे धोंडे केले जातात म्हणून त्याला धोंडामास म्हटलं जातं. हल्ली तर अधिक मासाला सोहळ्याचं रूप आल्यामुळे चांगल्या रांगोळ्या काढल्या जातात. अधिक मास किंवा अधिक वाण असं रांगोळीने फुलांनी लिहिलं जातं. मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. अनेक पदार्थ ठेवले जातात आणि अत्यंत हौसेने अधिक मास किंवा अधिक वाण केलं जातं. परंतु प्रत्यक्षात जे अधिक वाण करायची जी पद्धत आहे ती अगदी सोपी आणि साधी आहे. एखादा शुभ दिवस किंवा चांगला दिवस बघून लेकीला, जावयाला किंवा त्यांच्या घरातील सगळ्यांना आपण घरी जेवायला बोलवायचं. घरी आल्यानंतर थोड्याशा गप्पा-टप्पा होतात आणि गप्पा-टप्पा झाल्यानंतर पहिल्यांदा लेक आणि जावई यांना आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसवायचं, त्यांना ओवाळायचं. नंतर आपण त्यांना केलेलं वाण द्यायचं. आता ते वाण कसं द्यायचं? एका ताटामध्ये 30 आणि 3 अनरसे किंवा बत्तासे किंवा म्हैसूर पाक, पण पहिल्या वर्षी मात्र अनरसेच द्यावे बरं का, ते ठेवावे. 5-6 आंबे ठेवावे. एक चांदीचं निरांजन त्याच्यात ठेवावं. नंतर एखादा रुपया त्याच्यावर ठेवावा, त्याला झाकावं आणि असं वाण आपण जावयाला द्यावं. आता बरेच जण म्हणतात असं झाकून वाण का द्यावं? ज्यावेळेला आपण कुठलंही वाण देतो त्यावेळेला ते पहिल्यांदा झाकूनच दिलं जातं. त्यांच्या हातात देताना ते आपण काढून घेतो आणि नंतर ज्यावेळेला आपण तिथे निरांजन एक दिलेली असते त्या निरांजन आपण प्रज्वलित करायची आणि निरांजनेने प्रज्वलित केलेलं अनरसे आंबे असलेलं ताट आपण जावयाला वाण म्हणून द्यायचं. आणि मग त्याच्याबरोबर त्यांना काय आपण जे कपडे वगैरे घेतलेले असतील ते द्यायचे. लेकीची छान साडी चोळी देऊन ओटी भरायची. आलेल्या मंडळींना सुद्धा आपण तयारी केली असेल तर ते द्यायचं. अशा तऱ्हेने अधिक वाण हे दिलं जातं. वाण देऊन झाल्यानंतर छान पाटपाणी घ्यायचं, त्यांच्यात ताटाभोवती रांगोळी काढायची. अधिक मासात विशेषतः धोंडे केले जातात. ते धोंडे किंवा इतर काही पदार्थ असतील केलेले ते छान त्यांना सागर संगीत वाढायचे आणि त्यांना आग्रह करून छान जेवायला घालायचं. अशा तऱ्हेने अधिक वाण हे साजरं केलं जातं. आता हे अधिक वाण किती वर्ष करायचं? पहिले 5 वर्ष तर आपण करूच शकतो, परंतु जोपर्यंत आपल्या अंगात शक्ती आहे, आपल्याला शक्य आहे, तोपर्यंत आपण लेक आणि जावयाचं असं कौतुक करू शकतो. अगदीच दरवेळेला चांदीचं ताट किंवा असं दिलं पाहिजे असं काही नाही. इतर वेळेला आपण एखादी वस्तू दिली तरीसुद्धा चालू शकते, कारण जावई आणि लेक यांना लक्ष्मीनारायणचा जोडा आपण मानतो आणि म्हणून अधिक मासामध्ये त्यांना आपण हे वाण देत असतो. म्हणून जितके दिवस आपल्याला शक्य असेल तितके दिवस आपण दिलं तरी चालू शकतं. आणखीन एकाने मला प्रश्न विचारला होता की अपूपदान म्हणजे काय? अपूपदान म्हणजे साखर किंवा गूळ आणि तांदूळ यापासून जाळीदार खाद्यपदार्थ करून त्याला अपूप असं म्हणतात, म्हणजेच अनरसे झाले. परंतु समजा जर आपल्याला अनरसे देता येत नसतील तर 30 आणि 3 आपण बत्तासे दिले तरी चालू शकतात किंवा 30 आणि 3 आपण म्हैसूर पाक दिला तरीसुद्धा चालू शकतो. कारण अनरसे, बत्तासे आणि म्हैसूर पाक या सगळ्यांना जाळी असते, म्हणून अनरसे आणि बत्तासे यांचंसुद्धा आपण वाण देऊ शकतो. आणखीन एकाने मला असा प्रश्न विचारला होता की चांदीचं ताट देणं आवश्यक आहे का? कारण एवढं काही आम्हाला शक्य नाही. परंतु एक मला अगदी आवर्जून सांगायचं आहे की कुठलाही सण किंवा वाण हे ऋण काढून करू नये असं मला मनापासून वाटतं. चांदीचं ताट नाही दिलं तर आपल्याला तांब्याचं तबक दिलं तरीसुद्धा चालतं, छोटंसं तांब्याचं भांडं दिलं तरीसुद्धा चालू शकतं. हे सगळं आपल्याला यथाशक्ती आपण आपल्या जावयाला दिलं तरीसुद्धा चालू शकतं. आता काही जणांचं म्हणणं की आम्हाला जावईच नाही आहे, लेकच नाही, मग काय करायचं? मग अशा वेळेला मानसकन्या असेल, पुतणी असेल, आपल्या घरची एखादी लेक असेल तिला दिलं तरी चालतं. नाहीतर गुरुजींनासुद्धा आपण हे अधिकाचं वाण देऊ शकतो. आता एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येईल की आम्हाला हे शक्य नाही तर हे दान द्यायलाच पाहिजे का? अधिकाचं वाण केलंच पाहिजे का? शक्य असेल तर आपण करू शकतो, परंतु अधिकामध्ये दान का दिलं जातं? कारण अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तमाची आपण आराधना करत असतो आणि अधिक महिन्यामध्ये जितकं आपल्याला दान देता येईल, मग ते वस्तूंचं असो, पाण्याचा कुंभ असो किंवा इतर काही गोष्टींचं दान जितकं देईल तितकं आपल्याला पुण्य मिळतं. काही कारणाने तुम्हाला नाही दान देणं जमलं, हरकत नाही. त्याने अगदी काही लागली वाईट वाटून आणि देवाचा आपल्यावर कोप असं काही नाही, परंतु शक्य असेल तर आपण द्यावं असं मला आपलं वाटतं.
जसं जमेल तसं करायला काही हरकत नाही. पण आणखीन काही अधिक महिन्यामध्ये आपण गोष्टी करू शकतो का? हो, अगदी करू शकतो. म्हणजे आपण दान देऊ शकतो हे तर झालंच, परंतु आपण अनेक नियम पाळू शकतो. अधिक मासामध्ये काही वेळेला फक्त एका वेळेला रात्री जेवलं जातं, दिवसभर उपवास केला जातो. काही जण महिनाभर उपवास करतात, काही जण नुसतं फळावर राहतात, काही जण रोज गुरुजींना काही फळं म्हणा किंवा असं रोज देण्याचा सुद्धा नियम करत असतात. काही वेळेला अयाचित म्हणून सुद्धा जे भोजन केलं जातं, म्हणजे काय की कुणाकडेही न सांगता आपण जेवायच्या वेळेला जेवायला जायचं आणि ते देतील ते आपण जेवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये केवढं दिलं आहे, काय दिलं आहे, आपल्या आवडीचं आहे का असं न बघता त्यांच्याकडे जे असेल ते देतील ते आपण जेवायचं. आणि असा सुद्धा नियम श्रावणामध्ये तसं अधिक महिन्यामध्ये सुद्धा केला जातो. याशिवाय आणखीन एक अधिक महिन्यात आहे बरं का. बऱ्याच जणांनी विचारलं की अधिक महिन्यात आपण काय करू शकत नाही. तर अधिक महिन्यामध्ये आपण नवीन घरात राहायला जाणं, वास्तुशांती करणं, लग्न करणं, मुंज करणं, नवीन गाडीची किंवा दागिन्यांची खरेदी करणं, या गोष्टी अधिक महिन्यामध्ये केल्या जात नाहीत. जे प्रश्न मला व्हॉट्सॲपवर किंवा आपल्या अभिप्रायामध्ये विचारले होते त्या प्रश्नांची सगळ्यांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणखीन जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं नक्की निरसन करू. धन्यवाद.